नमस्कार. महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने कोल्हापूर ते गारगोटी पायदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये अनेक महिला शिक्षिकासुद्धा सहभागी झालेल्या आहे आणि यामध्ये एक सेवानिवृत्त शिक्षिका आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मॅडम, आपलं मत काय? मी जसा संघर्ष केला तसा इतरांना पण संघर्ष करावा लागतो आणि मी संघर्षामध्ये जे काही हाल सोसले तसे इतरांना पण सोसायला लागू नये. कारण शासन नुसतं आपल्याला काय करते, आश्वासन देते आणि इतरांना पण त्याचा लाभ मिळावा. कारण 2004 पासून मी या संघर्षामध्ये सामील आहे. 17 वर्ष मी अशीच पगारावर काढले, इतर पण आता काढतातच. पण इतर शाळा घेतात 100% अनुदान, आपल्याला काय मिळत नाही. आपण बी तेवढंच राबतो आणि ते पण तेवढंच राबतात. आणि जसं मी सुरुवातीपासून या संघर्षामध्ये सामील आहे, तसं रिटायर झाल्यानंतर सुद्धा मला शाळेत बसवत नव्हतं. यावंच वाटत होतं, पण शाळेत संस्थेची परवानगी मला मिळत नव्हती. पण आता रिकामी झालेली आहे आणि जेवढं देता येईल तेवढा मी वेळ या संघर्षासाठी देणार आहे. आणि परत संघर्ष करावा लागू नये, ही वेळ येऊ नये म्हणून आपण या संख्येने या ठिकाणी या पायदिंडी करतोय आणि शासन देईल अशी मला आशा वाटते. आपण या ठिकाणी बघू शकतोय, एक रिटायरमेंट झालेल्या मॅडमना सुद्धा वाटते की शिक्षकांना भविष्यात त्रास होऊ नये आणि त्यांना 100% अनुदान मिळावा म्हणून त्या स्वतः पायदिंडी चालत आहे. धन्यवाद मॅडम.